नमस्कार. आज आपण या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. तर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. ते पण डायरेक्ट कपड्यावर करायचे आहे. फक्त कटोरीचा फर्मा काढायचा आहे. तर अगोदर माप बघूया किती आहे हे. 30 अपर चेस्ट 30 आहे आणि फुल बस्ट 32 आहे. 30-32 अपर चेस्ट आहे 32 आणि सॉरी अपर चेस्ट आहे 30 आणि हे आहे फुल बस्ट आहे 32. तर सर्वात पहिला अगोदर सरळ रेघे ओढून घेऊया असे. आता त्याच्यानंतर उंची टाकायची, ब्लाऊजची उंची टाकून घेऊया. असा ब्लाऊज लावला, उंची घेतली, त्याच्यानंतर गळा घेतला आणि बघा आता यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं. तर उंची किती झाली? 14 इंच. तर दुसरं मुंड्यासाठी किंवा छातीच्या मापासाठी कुठे मार्किंग करायचं तर 5.5 वर, कारण डीप गळा आहे असं. आता इथे किती आहे आपली कंबर मोजून घेऊया. इथे आली कंबर, 1 इंच हे टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. इथं 30 आहे तर 30 तर 7.5 आणि 1.5 इंच मार्जिन. आणि इथं शोल्डर गळा किती आहे बघूया आपण. 10.5 वर गळा आलेला आहे. तर शोल्डर बघूया किती आहे. तसं आपण कमी करूया किंवा याची किती बसली बघू. 10 आहे. तर 5 इंचाची शोल्डर घेऊ. इथे पण 5 इंचावर एक खूण करून टाकायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर याचा अर्धा, या रेघेचा अर्धा करायचा आणि इथून कोपऱ्यातून 1 इंच घ्यायचं. डीप गळा असेल तेव्हा 1च इंच घ्यायचं आणि मग हे असं लावून बघूया. आणि आता आपलं मुंडा बघूया किती आहे. ही शोल्डरची टीप इथं आहे. असं मोजून घ्यायचं. मुंडा 7 इंच आहे. 7 इंच आहे. तर भरतोय का बघूया 7 इंच. सव्वा 7 थोडासा लूज लागतोच आपल्याला. 7 आहे तर आपल्याला किती घ्यायला पाहिजे? सव्वा 7 बरोबर हा मुंडा आलेला आहे आपला. या पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही शोल्डर पट्टी बघायची किती आहे ब्लाऊजची. 2.5 आहे. तर 2.5 मध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा करून 3.25 वर मार्क करून घ्यायचं. आणि मग इथं खाली किती द्यायचं आहे. इथं बघायचं किती आलंय. 2 इंच, 2 नाही 1.25-2 इंचावर आलेला आहे. तर इथं 2.25 किंवा 3 दिला तरी चालू शकतो. 3 इंचावर इथं रुंदी द्यायची गळ्याची. आता ही गळ्याची रुंदी मी नंतर देते, तुम्हाला समजणार नाही कारण याच्यावरच मी कटिंग करणार आहे हिचं पुढच्या भागाचं. या आपण रेगा ओढून घेऊया अगोदर. या पद्धतीने आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर खूण करून घ्यायची असते. दोन्हीकडे 2.5 इंचावर खूण करून घेते आणि एक रेघ ओढून घेऊया अशी. आता काय करायचंय, इथं जो आपला भाग राहिलेला आहे हा फिटिंगच्या रेषेपर्यंतच बघायचं. 7.25 राहिलाय तर 7.25चे आपल्याला समान 3 भाग करायचे. तर 8चे समान 3 भाग किती होतील? तर 3.25 3.25 किती झाले? 3 भाग करूया. 8ला 3 ने भागूया. 8 भागिले 3 2.6 आले. 2.6 म्हणजे किती? 2.5 आणि 1 रेघ. तर 2.25 वर देऊया ही रेघ.
आणि उरलेली ही आपली कटोरी असणार आहे. किती? 5 इंचाची कटोरी. ही बघा. आता काय करायचं आपल्याला, ही रेख सरळ ओढून घ्यायची अशी. इथे पहिला पुढचा गळा टाकून घेऊया. पुढचा गळा कितीचा आहे बघूया. 6चा गळा आहे. तर 6.5 वर मार्किंग करून घ्यायचं आणि 2.5 इंचाची रुंदी ठेवायची गळ्याला. आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथून मग गोलाई द्यायची गळ्याची अशा पद्धतीने. मग इथं गोलाई आली तिथे एक खूण करून घ्यायची. आता इथून आतमध्ये अर्धा इंच आपल्याला मुंड्यासाठी खूण करून घ्यायची आणि हा मुंडा असा येणार आहे. आता या मुंड्यापासून आपल्याला 2 इंच आणि मग ही जी रेघ ओढली आपण त्या रेघेवर याने असं हे जोडून टाकायचं बरोबर असं. आता बघा हे झालं एवढं कटिंग. या पद्धतीने आपण कटोरीचं माप टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेऊया. आणि डीप गळा जेव्हा असेल तेव्हा काय करायचं, शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला एक टिप देते. की एवढा मोठा जर गळा असेल पाठीमागचा, हे बघा एवढा गळा आहे ना पाठीमागचा आपला 10.5, तर तेवढा गळा असेल तेव्हा काय करायचं, इकडून अर्धा इंच आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायची गळ्याच्या दिशेने आणि मग ती इथे मिळवायची बरोबर. या साईडला काहीच करायचं नाही शोल्डरला, पण अशी तिरकी गळ्याच्या साईडला अशी रेघ ओढून घ्यायची आणि तिथून कटिंग करायची. चला तर मग कटिंग करून घेऊया. अगोदर बाहेरचा घ्यायचा मुंडा पाठीमागच्या साईडचा. आता हे झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, टक्स द्यायचा आहे. ही आली टक्सची जागा, तिथे द्यायचं 4 इंचावर टक्स द्यायचा असा. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, 1 इंच जागा ठेवली आपण. आणि हा टक्स झाला असा. आता या इथे काय करायचं तर 1.5 इंच वरती जाऊन अशी हा जो टक्स आला इथे तिथे मिळवायचं. का तर हे जादा होतं कापड आपलं. असा टक्स मारला की हे बघा खाली गेलं, एवढं खाली गेलं. बरोबर 1.5 इंचावर बसली पट्टी. बसली का इथं बघा ही अशी सरळ रेष येण्यासाठी हे कापड जादा होतं. आणि मग काय होतं, इकडून ब्लाऊज म्हणजे आपल्या फिटिंगच्या बाजूने ब्लाऊज खाली येतो आणि पाठीवर म्हणजे गळ्याच्या खाली ब्लाऊज असा वर चढलेला दिसतो, असा वर सरकतो. तर तसं दिसू नये किंवा इथे चुन्या पडू नयेत, हे एवढं कापड एक्स्ट्रा झाल्यावर इथे चुन्या पडणार आहेत मुंड्याखाली, म्हणून हे कट करून टाकायचं. एवढंच निघतं 1.5 इंच फक्त. आता हाच आपण कटोरीचा छाप दुसरीकडे उठवून घेऊया, कारण इथं कापता येणार नाही आपल्याला. या जागेत उठवून घेते म्हणजे आपल्याला इकडे बाही मला डिझाईनची काढायची. हे बघा असं मी पहिला आहे तसा अगोदर छापून घेते. इथपर्यंतच छापून घेते असं. आणि मग याच्या खाली हा पेपर ठेवते. हा परत जसा होता तसा लावून घेते इथं. आणि मग काय करायचं आपल्याला, याच्यावरून खडू फिरवायचा असा. खाली उठले का बघूया. हे बघा हा आकार उठलेला आहे, तुम्हाला दिसतोय का बघा, मी झूम करते. हे बघा असा हा आकार उठलेला आहे. आता त्या आकारावरून आपल्याला ही अशी मार्क करून घ्यायची. इथं पण मुंड्याचा आकार बघा हा असा. आता हे कापायचं, पण कापायच्या अगोदर काय करायचं, इथं पण 1.5 इंच असं या साईडला कट करून टाकायचं. हे बघा खाली झुकलेलं दिसतं, तर अशी तिरपी आली पाहिजे ही बाजू आपली. त्या पद्धतीने हे पण कट करूया आणि मग नंतर तुम्हाला कटोरीचं दाखवते.
किंवा मग कटोरी पण काढून घेऊ आपण. इथे अशी घेते, जशी आहे तशी इथं छापून घेते अगोदर मी. हे बघा उठली का बघूया. हे बघा उठली, जशी आहे तशी उठलेली आहे या पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला वाढवायची आहे कटोरी. कशी वाढवायची बघा. परत रेकॉर्ड करते मी, झूम आउट केलं नव्हतं. असा पेपर ठेवलाय मी आणि कटोरी जी आहे ती कटोरी मी अशी पूर्ण ही असे आखून घेतली, याच्यावर अशी आखून घेतली. इथं पण आखून घेतले हे. आणि मग खाली जे उमटलं हे बघा, हे निळं अजून दिसतंय तुम्हाला, त्याच्यावरून मी ह्या रेगा परत डार्क केलेत. झूम आउट केलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही, पण मी तुम्हाला सांगितलंय काय केलं ते. आता आपल्याला इथं आपल्याला कटोरी वाढवायची. कशी वाढवायची बघा. इकडे 1.5 इंच असं घेते, इकडे 1.5 इंच असं, आणि इकडे पण 1.5 इंच, आणि मग याचा मध्य करून घ्यायचा आहे. इथं येणार आहे मध्य. आणि मग इथं बघूया आपल्याला टक्सचा पॉइंट कुठे येतोय तो. या कटोरीवर बघून घेऊ. टक्सचा पॉइंट किती येणार आहे. 32 छाती आहे तर 8 चौक 32 आणि 1.5 इंच 9.5 वर येणार आहे. तर या रेगेपासून वर किती आहे बघून घ्यायचं. 1.5 इंच आहे. तर मग 1.5 इंच वरती असं, आणि 1.5 इंच खाली, असं करून 3 इंचाचा टक्स झाला. आणि मग आपल्याला हा टक्स इथे जोडून घ्यायचा आहे. असा अजून वरचा आकार द्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आता इथं काय करायचंय, ही रेष अशी सरळ न देता थोडी अशी झुकती द्यायची कटोरीच्या साईडने, अशी अशी द्यायची झुकती, अशी. अशी सरळ नाही द्यायची, अशी झुकती द्यायची. आणि मग थोडं इथं मार्जिन लागणार आहे आपल्याला, आणि थोडं इथं मार्जिन लागणार आहे. तर ही आपण इथून इथं घेणार आहोत अशी. इथून घेणार आहोत अशी इथं. तर इथं आपण 1 इंच वर घेतलं नव्हतं, ते पण घेऊन बघूया किती आहे. इथं 1 इंच वर घ्यायला लागतो क्रॉसपट्टीच्या वर, आणि मग गळ्यापासून ही किती राहिलं ते बघून घ्यायचं. 3.5 राहिलं, तर मग इथं पण 3.5 वर खूण करून घ्यायची अशी. आणि मग ही रेग आपली इथे येणार आहे या साईडला. आता दुसरं, ही जी मार्जिनची खूण आहे आपली ती या रेगेला असं याने मिळवून घ्यायची अशी, या पद्धतीने. हे बघा, अशी कटोरी वाढवून घ्यायची. आता काय करायचं आपल्याला, 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर या साईडला 1.5 इंचाचा द्यायचा, आणि या साईडला 1.5 इंचाचा द्यायचा, आणि मग या रेगा ओढून घ्यायच्या टक्सच्या अशा. आता टक्सची उंची किती पाहिजे आपल्याला, तर इथं किती आले बघायचं. इथे किती आलं, 3.25. तर इथं 2.25, किंवा मार्जिन सहित मोजूया आपण किती आले, 3.5. तर 1 इंच कमी करायचं, म्हणजे किती आलं, 2.5 इंच, आणि इथं पण 2.5 इंच. या पद्धतीने आपल्याला हा टक्स असा असा करायचा. इथून असं, हा गोल इथून. चला तर मग कसं वाटलं बघा ही कटिंग. अजून आपली क्रॉसपट्टी काढायची आहे, तर कट करून घेऊया ही अगोदर. तीस 32 ची कटिंग दाखवली मी तुम्हाला. आपल्याला क्रॉसपट्टी काढायची, तर कशी काढायची बघा. हे जे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग व्यवस्थित इथं लावून घ्यायचा, मुंड्याला मुंडा इथे, आणि इथं खूण करून घ्यायची. इथं खूण करून घ्यायची कुठंपर्यंत येते तिथपर्यंत, आणि तिथं खाली मोजायचं हे किती भरते. तर इथे किती भरते, 2.5 इंच भरते. तर 2.5 मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला क्रॉसपट्टी लागणार आहे. तर 2.5 इंचामध्ये 1 इंच प्लस केलं तर किती झाले, 3.5 इंच. 3.5 इंचावर एक खूण करून घेऊया अगोदर इथं,
आणि इकडे पण 3.5 इंचावर खूण करून घेऊया अशी. आणि मग ही पण रेघ ओढून घेऊ या पद्धतीने. आता आपल्याला इथे कटोरी लावायची. ही कटोरी अशी लावायची या साईडला आणि थोडं क्रॉस करून घ्यायचं असं आणि टक्स मारायचा. टक्स जो हा टक्स आलेला आहे इथपर्यंत हे कटोरी कुठं बसले तेवढी कडेने मापून घ्यायचं आणि मग इथून इथं सरळ जायचं असं या पद्धतीने. आता इथं रुंदी पण आपल्याला पाहिजे किती, तर बघा आपली कंबर किती आहे, मोजली नव्हती, डायरेक्ट चौफेर घेतली होती करून. कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे आपल्याला. 14 आहे इथं, 14 दुने 28 म्हणजे 7 इंच 4था भाग येतो आणि त्यामध्ये 2.5 इंच प्लस करायचे. तर हे बरोबर बसते. मग ही झाली आपली क्रॉसपट्टी. कट करून घेऊया. अशा पद्धतीने कटिंग झालेली. आता आपण बाहीची कटिंग बघूया कशी करायची ती. बाहीची उंची आहे 4 इंच आणि बाही रुंदी आहे म्हणजे गोलाई दंडघेर 5.5. तर 4 इंच आहे उंची. तर अस्तरचा ब्लाऊज कट करताना काय करायचं, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. पहिले मी खाली अगोदर रेघ ओढून घेते म्हणजे दिसेल तुम्हाला. ही रेघ ओढून घेतली, झूम करते जरा. आणि आपल्याला आता उंची टाकायचे 4 इंच उंची आणि प्लस 1 इंच तर 5 इंच. 5 इंचावर मी खूण करून घेते. इकडे पण 5 इंचावर एक खूण करून घ्यायची. आणि मी बाहीची कटिंग दाखवतच नाही कटिंगमध्ये, पण बरेच कमेंट येतात की बाहीची पण कटिंग त्यात दाखवत जा. तर म्हणून आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण दाखवते. तर 5 इंच उंची आहे तर आपल्याला इथं बायसेप द्यायचा किती, इथे जेवढी रुंदी असेल आपली, ही रुंदी असेल त्यापेक्षा 1 इंच किंवा मग सरळ इथून हे माप मोजून टाकायचं. काखेपासून इथं 6 इंच आहे तर थोडं लूज देऊया आपण, 6.5 वर ठेवूया. अर्धा इंच लूजिंग देऊ आणि मग बायसेपची ही रेघ ओढून घेऊया अशी. आता याच्यावर काय करायचं आपल्याला, मुंडा कटिंगमध्ये आपला 7 होता तर इथं 5.25 घ्यायचा बाही कटिंगला या पद्धतीने. आणि जिथे 5.25 वर लावले बघा इथं मी या कोपऱ्याला बरोबर 5.25 वर ठेवले आणि टेप कुठे आला तिथं खूण करून घेतली. ही आपली कॅप हाईट असणार आहे. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे या पद्धतीने. आणि मग ही कॅप हाईटची रेघ ओढून घेऊया पूर्ण. आता बायसेप आहे आपला त्याचा अर्धा करून घ्यायचा, 6.5चे अर्धे असे करून घ्यायचे या रेघेवर आणि तसा स्टेप उचलून इथं पण हा अर्धा करून घ्यायचा. आता हे झाले आपले 2 चौकोन तयार होतात इथं, म्हणजे मध्य होतो बायसेपचा असा. आणि या मध्याचा पण अर्धा करून घ्यायचा या पद्धतीने असा. आणि या चौकोनाचा असा तिरकस करून घ्यायचा, 2 चौकोन तिरकस 2 भाग करायचे, 1 आणि 2 तिरकस 2 भाग. आणि या चौकोनाचे 4 भाग करायचे. तर बघा हा चौकोन दिसतोय ना, हा पहिला चौकोन आहे, हा दुसऱ्या चौकोनाचे 2 तिरकस भाग केले, पहिल्या चौकोनाचे 4 भाग करायचे. तर इथून हा अर्धा टाकायचा परत असा आणि हा स्टेप उचलून इथं लावून परत तिथं अर्धा करून घ्यायचा या रेघेचा. आणि इथे एक रेघ ओढून घ्यायची आणि ही जी अर्धी आलेली आहे आपली ती याच्यावर पण अर्धी करून घ्यायची. 2 आहे ते 1 वर होणार आहे. या पद्धतीने ह्याचे 4 भाग केलेले आहेत आपण, 1 2 3 4. पहिल्या चौकोनाचे 4 भाग, दुसऱ्या चौकोनाचे तिरकस 2 भाग या पद्धतीने. आता बघा बाहीच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा ते सांगते. पहिला इथून लावायची ही या पद्धतीने. कुठे लावणार आपण, इथं येणार आहे. तर हे बघा या पद्धतीने अशी रेघ ओढून घ्यायची याच्या बरोबर अशी. आता हे तिरकस जी रेघ ओढली आपण इथून इथं, त्या रेघेवर 2 इंच अशी खूण करून घ्यायची. आणि हा जो दुसरा बॉक्स आलेला आहे आपला, हा पहिला आहे, हा दुसरी रेघ आली बघा इथं, तिथं लावून घ्यायचं हे. आणि
इथं जाणार आहे आपली ही रेघ अशी. आणि इथं बायसेप आलेला आहे तर हे असं जाणार आहे असं, इथून इथं. या पद्धतीने आकार द्यायचा. जर तुम्हाला बाहीचा आकार जमत नसेल तर हा फॉर्म्युला वापरा आणि आकार द्या. आता इथे आपला दंडघेरा आहे 5.5 आणि 1.5 इंच मार्जिन. मग हे 2 रेगा ओढून टाकायच्या अशा या पद्धतीने आपली बाहीची कटिंग पण दाखवली मी तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करत जा, एकदम परफेक्ट बसणार. बाहीला पण झोळ येणार नाही. अगोदर बाहेरच्या भागाने कट करून घ्यायचं सगळं आणि मग नंतर इथे फिटिंगच्या इथे कट मारून घ्यायचा असा आणि मध्यावर पण कट मारून घ्यायचा आणि मग पुढची बाजू जी आहे बाहीची आपली ती कट करून घ्यायची. या पद्धतीने आपली ही बाही तयार झाली बघा. दिसत नसेल तर मी दुसऱ्या कागदावर दाखवते. हे बघा, ही आपली बाही कटिंग झालेली आहे. कशी करायची ते दाखवलं मी सविस्तर स्टेप बाय स्टेप. अशी ही आपण कटिंग करून घेतलेली. आता इथे पण गळा पण काढून घेऊया आपण. जरा वेगळा गळा काढूया आपण आता. या पद्धतीने गळा पण झालेला आहे काढून आपला. ही कटोरी क्रॉस पट्टी आणि हा कटोरी काढण्याचा कटोरी जोडण्याचा पार्ट. या पद्धतीने मी तुम्हाला 30-32 साईजची कटोरी कटिंग दाखवली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.